हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईनाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर. काय मग मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? आणि आम्ही खूप छान आहोत. आणि आजचा तुमचा दिवस खूप छान सुखाचा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना एक नवीन टॉपिक आणि कंटेंट घेऊन आलेला आहे. कारण आजकाल ना बऱ्याचदा म्हणजे जेवढे काही आपण नवीन फ्लॅट्स किंवा घर घेतो ना, तर त्याच्यामध्ये किचनची साईज ही सहसा छोटीच असते. तर कमी जागेत छोट्या किचनमध्ये आपल्याला खूप साऱ्या वस्तू अरेंज करायच्या असतात किंवा ऑर्गनाईज करायच्या असतात, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो. तर मी माझा किचन कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आहे कमी जागेमध्ये, कारण ना माझा पण किचन छोटा आहे आणि या छोट्या किचनमध्ये सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाईज कराव्या लागतात किंवा सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो, जेणेकरून म्हणजे जेव्हा कधी आपण किचनमध्ये उभं राहतो त्यावेळेस आपल्याला त्या वस्तू वेळेवर भेटल्याही पाहिजे आणि दिसायला किचन आपलं प्रसन्न आणि सुंदर सुटसुटीत असा दिसलाही पाहिजे. तर मी माझ्या वस्तू कशा पद्धतीने किचनमध्ये अरेंज केलेल्या आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडे माझे भांडे होते, तर ते सुकल्यानंतर पुसून मी ट्रॉलरमध्ये लावलेले आहे आणि ते आता मी तुम्हाला माझी किचन ट्रॉली दाखवते की ज्यामध्ये मी माझे भांडे कशा पद्धतीने अरेंज केलेले आहे. तर ही आहे पहिली ट्रॉली की ज्याला स्टेशनरी ट्रॉली म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण सगळे चमचा, उलथणे आहे, लाटणं झालं, छोटे चमचे झाले, तर हे सगळं ठेवत असतो. त्यानंतर वाट्या वगैरे पण ठेवत असतो. तर मी वाट्या आणि फुलपात्र असे एका बाजूला करून ठेवलेले आहे. त्याप्रमाणे माझं मिक्सरचं भांडंही मी स्टेशनरी ट्रॉलीमध्येच ठेवते आणि अशा पद्धतीने पळी, चमचे ऑर्गनाईज केलेले आहेत आणि यामध्येच छोटे चमचेसुद्धा मी ठेवलेले आहेत की जेणेकरून जेव्हा कधी मला यूज होईल त्यावेळेस काढायला ते सोपं जातं. त्यानंतर इथे मी ना सगळे माझे पातेले ठेवलेले आहेत. स्टीलचे पातेले एका बाजूला ठेवलेले आहेत. त्यानंतर हे जे आहे उरलीचे भांडे आहेत की ज्याच्यामध्ये आपण भाजी वगैरे काढून ठेवतो. तर याला आहे ना झाकण पण आहेत, पण त्याचे झाकण आहे ना मी हे बाजूच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेले आहे, कारण झाकण तिथे मावत नव्हते. झाकण जर ठेवले असते तर तिघांना पण वेगवेगळी स्पेस द्यावी लागली असती, त्यासाठी ते एकात एक घालून ठेवले. आणि इथे मी सगळ्या माझ्या कढई किंवा वाट्या ज्या आहे मोठ्या त्या अरेंज केलेल्या आहे. आता जागेनुसार अरेंजमेंट करायची, तर इथे थोडीशी जागा होती, त्यामुळे मग मी ना तिथे तांब्याही ठेवून दिलेला आहे. म्हटलं आहे जागा तर त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे. त्यानंतर इथे ना मी माझं किराणा सगळा ठेवत असते ह्या डब्यांमध्ये आणि डबेही असे छोटे मोठ्या पद्धतीने अरेंज केलेले आहेत आणि ते सगळा किराणा भरून ठेवते. त्यानंतर ही जी आहे ही आपली छोट्या डिशची ट्रॉली आहे की ज्याच्यामध्ये ना मी छान मस्तपैकी माझे ग्लासही अरेंज केलेले आहे. एका बाजूला कप अरेंज केलेले आहे आणि इथे प्लेट्स अरेंज केलेले आहेत. तर प्लेट्स पण मी छोट्या आणि त्यानंतर मोठ्या अशा अरेंज करत गेलेले आहे. तर आणि शेवटी तुम्ही बघू शकता हा जो झाऱ्या आहे ना तो इकडच्या स्टेशनरी ट्रॉलीत बसत नव्हता आणि इथे मी ना काचेचे ग्लास पण अरेंज केलेले आहे. त्यामुळे काचेचे ग्लास आणि पाणी पिण्याचे ग्लास, कप हे सगळे इथे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमी जागेमध्ये जास्त गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता मी सिंक खालची जागेचा सुद्धा उपयोग केलेला आहे. तर सिंक खालच्या जागेच्या तिथे मी एक छोटीशी ना बास्केट तयार करून घेतली आणि त्याच्यामध्ये मी हा कचऱ्याचा डबा ठेवते. त्याच्यावर माझी किचनची नळी आणि रसपात्र ठेवलं आहे. कधी माझा जर गॅस संपला तर मग मी ह्या रसपात्रामध्ये पाणी तापवत असते, जोपर्यंत नवीन सिलेंडर येत नाही तोपर्यंत. त्यानंतर समोरचं जे हे छोटं किचन आहे तर त्यामध्ये हे जे पहिलं बास्केट आहे त्याच्यामध्ये ना पोळीपाट आणि छोटे छोटे जे काही डबे असतील तर किंवा किमायाचा स्कूलचा टिफिन झाला, यांचे टिफिन झाले ते ठेवते. आणि इथे जे छोटे जे डबे आहेत तिथे काही माझं स्टोरेजचं सामान नसलं, एक्स्ट्राचं जे किराण्यामध्ये भरलं जातं तर याच्यामध्ये मी ठेवत असते. आणि त्यानंतर ह्या खालच्या कप्प्यामध्ये पुन्हा डबे आहे की ज्याच्यामध्ये किराणा मी स्टोरेज करते. आणि इकडे जो आहे ही थोडीशी मोठी ट्रॉली आहे, त्याच्यामुळे तिथे तांदळाचा डब्बा वगैरे मी अरेंज करून घेतलेला आहे. त्यामुळे बराचसा किराणा आहे ना माझा ह्या ट्रॉल्यांमध्ये बसून जातो.
तर अशा पद्धतीने थोडक्यात ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी हा मोठा डबा ठेवलेला आहे ना जिथे, तर तिथे मला आहे ना असे काउंटर्स करायचे होते, पण त्यावेळेस ते माझ्या लक्षात आलं नाही। तर काउंटर्स जर केले ना तर मग ते आपल्याला व्यवस्थित एका लाईनीमध्ये डबे ठेवता येतात आणि फक्त बाहेरून त्याला आहे ना डोअर्स बसवायचे, तर त्याने व्यवस्थित डबे पण ठेवले जातात आणि जास्त कमी जागेत जास्त डबे ठेवले जातात। पण ते माझ्या नंतर लक्षात आलं, तर नंतर लक्षात आलं, पण त्यावेळेस मग किचन ट्रॉली झालेली होती। म्हटलं ठीक आहे, चला आपण तिथे डबे ॲडजस्ट करू शकतो। आणि आता अजून मला काही म्हणजे सामान डेकोरेशनचं वगैरे पण सामान ऑर्डर वगैरे करायचं आहे, थोडंसं किचनला नवीन लुक पण द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ना कमी जागेमध्ये मी जास्तीत जास्त ऑर्गनायझेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आता सध्या आहे ना ट्रॉलीमध्ये काय झालेलं आहे, कांदा बटाटा जे आहे ते मी वरती ठेवते, कांद्याची ट्रॉली, कारण ही काय करते कांद्याचं टरफल वगैरे खाते स्पर्शू। तर मग त्याची जी ट्रॉली आहे ना तिथे काही भांडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही आहे कांदा बटाटा ट्रॉली, की ज्याच्या टॉपला आहे ना मी बिस्किटचा डब्बा ठेवलेला आहे मोठा, की ज्याच्यामध्ये बिस्किट आणि किट्टू आणि बेबूसाठी काही खाऊ असेल तर ह्या डब्यामध्ये ठेवते। त्यानंतर त्या बाजूला कुकर ठेवलेला आहे आणि खाली जे पीठ मळायच्या वाट्या वगैरे जे असतात, त्यानंतर छोटा कुकर असं अरेंजमेंट केलेलं आहे। हे चॉपर मशीन आहे, हे बांधून ठेवण्याचं कारण असं की स्पर्शू त्याला सारखे हात लावत असते, त्याच्यामुळे ते एक बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। तर ह्या ट्रॉलीमुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी माझ्या एका ठिकाणी येतात आणि पसारा जास्त घरामध्ये दिसत नाही आणि फक्त माझा जो मेन महत्त्वाचा पिठाचा डबा जो आहे तो छोट्या किचन काउंटरवर ठेवावा लागतो आणि त्यावर बरोबर मसाल्याचा आणि पोळीचा डबाही बसतो, त्याचप्रमाणे बॉटल्सही बसतात, त्यामुळे सुटसुटीत दिसते। आवडला का व्हिडिओ? आणि कसं मी कमी जागेमध्ये छानपैकी माझं किचन ऑर्गनाईज केलं आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर माझं किचन ऑर्गनायझेशन कसं वाटलं आणि यामध्ये तुम्हाला काही अजून एक्स्ट्रा वाटतंय का ॲड केलं पाहिजे मी, तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।